सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक साधारण 2 दिवसापूर्वी आमच्याकडं एक अशी माहिती आली होती की या गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे मूळ गुन्ह्यातला त्याचं वय 63 वर्ष आहे आणि त्याला त्याच्याकडं काम करणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडचे एक हार्ड डिस्क होती, ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरून त्याला ब्लॅकमेलिंग होते अशा पद्धतीची साधारणपणे प्राथमिक माहिती त्याने दिली केलं आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना आम्ही सध्या अटक केलेली आहे. त्या 4 आरोपींनी पैकी एक जो व्यक्ती आहे तो या आमच्या गुन्ह्यातला जो मूळ फिर्यादी आहे त्याच्याकडे तो ऑफिस बॉय किंवा त्याचा असिस्टंट म्हणून काम करायचा. साधारणपणे तो 2013 पासून वगैरे काम करायचा, बऱ्याच 16 वर्षापूर्वीपासून त्याच्याकडे काम करायचा. मध्ये त्याने काम क्वेश्चनेबल व्हिडिओज काही महिलांचे आणि काही फोटोज असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आणि ती हार्ड डिस्क त्याने चोरली आणि चोरल्यानंतर त्याला काही आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्याने नंतर परत आपल्या मूळ गुन्ह्यातला जो फिर्यादी आहे जो 63 वर्षीय इसम आहे त्याला परत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्यावरून त्याने सुरुवातीला एक 10,000 रुपयाची रक्कम देखील त्यांना दिली होती आणि परत नंतर अजून 12 लाख रुपयाच्या रकमेची त्याला मागणी होत होती आणि त्याच्यावरून तो पोलिसांना अप्रोच झाला होता. त्याच्यानंतर आम्ही एक डिटेल मी जसं आपल्याला सांगितलं की काल एक ऑपरेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॅप करून आम्ही जवळपास 4 आरोपींना पकडलेलं आहे. आता त्या 4 आरोपींना जेव्हा आम्ही त्यांच्याकडून पकडलं तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला घटनास्थळी 2 पेनड्राईव्ह पण मिळालेले आहेत आणि तसंच एक मोबाईल पण मिळालेला आहे आणि ती जी मूळ हार्ड डिस्क जी होती ती हार्ड डिस्क देखील आम्ही त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासणी जप्त केलेली आहे. आता त्याच्यामध्ये फर्दर नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, कुणाचे आहेत आणि याच्यामध्ये काही लैंगिक अत्याचाराचा किंवा शोषणाचा काही प्रकार आहे का या बाबतीत देखील आता आम्ही पुढील तपास करत आहोत. आहे का त्यात मल्टिपल लोकेशन्स इन्व्हॉल्व्ह आहेत, मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत की मात्र सकृदर्शनी त्याच्यामध्ये निष्पन्न साधारण आता एकूण निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु मागितली गेली असेल किंवा ब्लॅकमेल केलं गेलं असेल तरी अधिक तपासांती आता याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात जर काही पीडित महिला असतील त्या जर का समोर आल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध देखील गुन्हे जर का दाखल झाले तर ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तो त्याच्यामध्ये आपण अँटी करप्शनचा एखादा ट्रॅप करतो तशा पद्धतीनं काही बनावट नोटा देखील त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्याच्याद्वारे त्या फिर्यादीला एका XYZ लोकेशनला पाठवण्यात आलं. ते लोकेशन आपलं मुंबई आग्रा हायवेवरच होतं आणि त्या माहितीच्या आधारावरती मग जेव्हा त्याला प्रत्यक्षात ती DVD किंवा ती जी हार्ड डिस्क आहे ती ताब्यात जेव्हा त्याच्या मिळाली त्याच्यानंतर मग त्याने ते पैसे म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला दिले आणि त्यावेळेसच आपली क्राईम ब्रांच ॲज वेल एज सातपूरची आपली टीम होती आणि त्यांनी तिथून घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतलं. दुसऱ्या एका आरोपी होती तुम्ही आपल्याला सांगितलं की पूर्वी जो असिस्टंट आहे त्याच्यावरती आम्हाला संशय होता तो देखील त्याच ठिकाणी होता, त्याला देखील ताब्यात घेतलं आणि त्याच्या माहितीवरून परत नंतर आणखीन इतर 2 आरोपी जे आहेत त्यांना पण ताब्यात घेतलं. असे एकूण 4 आरोपी जे त्याला ब्लॅकमेल करत होते त्यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. आमच्याकडून पोलिसांकडून एकच आव्हान असेल की यातल्या जर कोणी काही पीडित महिला असतील तर त्यांची ओळख गोपनीय राखली जाईल, सोबतच तुमच्या कुठल्याही प्रकारे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आम्ही कारवाई करू. आपण मात्र सातपूर पोलिसांशी आपण संपर्क साधावा. त्या ठिकाणी आमच्या WAPI स्वप्नाली पलांडे आहेत, त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे, डिप्यूट केलेलं आहे, तर आपण कृपया संपर्क साधावा आणि असं जर कोणाच्या बाबतीत प्रकार घडलेला असेल तर निश्चितपणे आमचं आव्हान राहील की आपण समोर यावं आणि पोलिसांना मदत करावी.